तर शेतकरी कुटुंबामध्ये जन्मून एवढं मोठं भव्य दिव्य काम करणारी फार माणसं फार कमी आहे महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती. त्यामध्ये आम्हाला तुम्ही एक दिसता. हे कसं जमतं तुम्हाला आतापर्यंत? सगळ्यात महत्वाचं म्हणजे मगाशी सांगितलं की जी जबाबदारी आपण स्वीकारली ते एखादं काम न म्हणता एक मला जॉब सॅटिस्फॅक्शन जे पण म्हणत असतो की एखादी गोष्ट केल्यानंतर त्यामध्ये एक आनंद अतिशय चांगल्या पद्धतीचा मिळत असतो. मग त्यामध्ये त्या माध्यमातून आपल्याला समाजातल्या तळागाळातल्या घटकाला आपल्याला बरोबर कसं घेऊन जाता येईल, त्याची आर्थिक सामाजिक उन्नती कशा पद्धतीनं करता येईल, आणि हेच ध्येय असल्यामुळं या ठिकाणी आज फार समाधान वाटतंय की आपण ज्या दिशेनं चाललोय त्या दिशेला आपल्याला यश मिळताना ज्यावेळेला आपल्याला पाहिलं जातंय त्यावेळेला एक अतिशय वेगळ्या पद्धतीचा आनंद या ठिकाणी या कामामध्ये मिळत असतो. धन्यवाद दादा. पुढचा प्रश्न आहे छोटा. आज समाजीकरणामध्ये तुम्ही खरं अक्षरशः ताटमाने उभा आहात. तुमच्या पाठीमागे तुमच्या कुटुंबियांची तुमच्या सौभाग्यवतीची तेवढी साथ आहे. निश्चित त्या प्रश्नाकडे मी येणार आहे. कुटुंबाची आणि सौभाग्यवतीची साथ तुम्हाला या समाजकारणामध्ये राजकारणामध्ये कशी मिळते? ऐका सगळ्यासाठी हा टॉपिक आहे. ऐका. सगळ्यात महत्वाचं एखादा माणूस ज्यावेळेला मोठा होत असतो त्यावेळेला त्याचं पहिल्यांदा घर बरोबर असणं फार गरजेचं असतं. त्याच्यानंतर आपण ज्या समाजामध्ये राहतो त्यातली भावकी, आपलं गाव, आणि तसं जर बघितलं तर मला या गावानं एवढं प्रेम दिलंय की म्हणजे मी नशीबवान समजतोय की कुठंतरी पूर्व पुण्य असल्यामुळं आज आपण वर्षामध्ये इथं 3-4 कार्यक्रम घेत असतो. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी माता भगिनी असतील, आपण जोडलेली सर्व मित्रमंडळी या ठिकाणी येत असतात. म्हणजे हे काहीतरी पुण्यभूमी असल्याशिवाय हे शक्य नाही. आणि घरातील माझे बंधू आहेत, माझी आई आहे, सर्व भाऊजाई असतील, पत्नी असेल, इव्हन मुलं सुद्धा, कारण ती सुद्धा माझ्याकडून फार वेळेची अपेक्षा करत नाही. मी संपूर्ण घरच माझ्याकडून कुठलीही वेळेची अपेक्षा करत नाही. घरचे कार्यक्रम बऱ्यापैकी ते सगळे हँडल करत असतात. त्यामुळे मला एवढ्या मोठ्या प्रमाणावर वेळ बाहेर देतो. मी वहिनी साहेबांच्याकडे माहिती देणार आहे. वहिनी साहेब, श्रीमान म्हणून तुम्हाला अभिमान आहे यांचा दादांचा, नाही का? परंतु त्यांची दिनचर्या आणि त्यापासून तुम्हाला त्यांच्या दिनचर्येमध्ये सहभागी होता नाही का? त्यांना कोऑपरेशन करताना कसं? सगळ्यात पहिल्यांदा मी खूप स्वतःला नशीबवान समजते की मी या घरामध्ये सून म्हणून आले. वाह, क्या बात आहे. एकदम जोरदार टाळ्या वहिनी साहेबांच्यासाठी. माझ्या घरातील सर्वच जण आणि तसेच माझे पती, एकदम मी त्या बाबतीत नशीबवान आहे की मला खूप याचा हेवा वाटतो की मी या घरची सून आहे. त्याचबरोबर प्रत्येक महिलेला एक अपेक्षा राहते की आपल्या मिस्टरांनी किंवा आपल्या पतीने आपल्यासाठी वेळ द्यावा. एक सुरुवातीला तशी माझ्यासाठी अपेक्षा होती, पण आता जसं मी त्याच्यामध्ये काम करते समाजासाठी, त्यामुळे मलाही कळतंय की किती वेळ आपण समाजासाठी दिला पाहिजे, घरासाठी दिला पाहिजे. त्यामुळे मला असं हे राहतंय की त्यांनी पूर्ण वेळ आमच्या बरोबर थांबावंच म्हणून. नाही, पण आता मी एक सांगू का, घोरपडे परिवाराने कराड उत्तरसाठी म्हणून दादाला वाहिलंय असं म्हणलं तरी हा वापर ठरणार नाही. बरोबर ना? बापू ऐकतायत ना? समाजकारणाचा वासा या घरामध्ये 3 डोळ्यांचा असल्यामुळं, 3 जनरेशनचा असल्यामुळं म्हणून दादांनी ते समर्थपणे शिवधनुष्य त्यांच्या खांद्यावरती फेकले. पहिली साहेब, तुम्हाला माझा पुढचा प्रश्न. आमच्या सगळ्यांचे कारण उत्तरचे नेते म्हणून दादा आहे, पण घरातलं नेतं कोण असतं? घरात नेतं कोण आहे बघा? घरात सर्वजण नेते आहेत. कारण सगळे एकमेकाला एवढे सपोर्ट करतात की नेता आणि कार्यकर्ता असा आमच्याकडे भेदभाव नाही. सगळेच आम्ही एक नेते पण तरी तुमच्या दोघांच्या मध्ये नेतं कोण आहे? गृहमंत्री कोण आहे? बरोबर आहे ना प्रश्न? एका प्रश्नासाठी जोरदार तयार होता आणि वहिनी साहेबांसाठी जोरदार तयार. सगळेच जण आम्ही एकमेकाला एवढे सपोर्टिव्ह राहतो की असं काही नातं राहत की हा नेता आहे आणि मी कार्यकर्ता आहे. सर्व ह्या माझ्या महिला, या सर्व सखी म्हणजे ते सर्व सदस्य अगदी माझ्या मैत्रिणीप्रमाणे आम्ही सगळे कुटुंब म्हणून राहिल्यासारखं वाटतं. एवढ्या सगळ्यांमध्ये आमच्यामध्ये जिव्हाळा निर्माण झाला की असं सगळ्यांचे आमचं एकदम खूप छान रिलेशन निर्माण झालेलं या माध्यमातून. ओके. स्वाभिमानी महिला सखी मंच कराड उत्तर हे तुमचं कुटुंब आहे असं तुम्ही म्हणता ऐकूया, नाही का? अभिनंदन. एका जोरदार टाळ्या सगळ्या मान्यवरांच्यासाठी. दादा, तुमच्यासाठी रॅपिड फायर माहिती. पुरणपोळी की झुणका भाकर काय आवडेल? दोन्ही. वाव,
त्याच्यात आईसाहेबांच्या हातचं काय वगैरे पुरणपोळी. यास क्या बात आहे. पूर्णासारखा गोड आहे, पोळीसारखा गोड आहे. म्हणून का जोरदार टाळ्या होता गोड माणसासाठी. बैलगाडा की कुस्ती, बैलगाडा की कुस्ती. त्यात सुद्धा दोन्ही मला आवड आहे. त्यामुळे आपण परवा दिवशी तुम्ही बघितलं बैलगाडा शर्यत न भूतून भविष्यात अशा पद्धतीची आपण घेतली होती. संपूर्ण महाराष्ट्रानं हा. पाहिलं आणि त्याची पोच म्हणून वरुण राजानेही तुम्हाला शुभाशीर्वाद दिले बरं का. बैलगाडा स्पर्धेसाठी प्रति दिवशी संधीमध्ये कशी परावर्तित करायची. खरं तर त्या दिवशी एक परमेश्वरानं अतिशय चांगल्या पद्धतीची बुद्धी दिली. सेमीफायनलला जेवढे आले होते त्यांना पण सर्वांना 16,000 रुपये बक्षीस क्या मिळालं. बात है. महाराष्ट्रात सुद्धा असं कधी घडलं नाही, असं त्या दिवशी घडलं. माझ्या माहितीप्रमाणे दादा मी पाहिलं प्रत्यक्षात 1 लाख ते 1.25 लाख पेक्षा जास्त बैलगाडा शेवटी लोक उपस्थित होते त्या कार्यक्रमाला. हा. क्या बात आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या घराला कुस्तीची परंपरा आहे. अगदी बापू सुद्धा महाराष्ट्र चॅम्पियन होते, हा दादा होते, आमचे चुलते सुद्धा या ठिकाणी कुस्ती क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं नाव कमावलेलं आहे. त्यामुळं त्या क्षेत्राशी सुद्धा अतिशय जिव्हाळ्याचं नातं आमच्या संपूर्ण कुटुंबाचं आहे. दोन्ही क्षेत्रात त्या बात आहे. फायटर हॉटेलचं जेवण की वहिनी साहेबांच्या हातची मटण भाकरी. वहिनी साहेबांच्या हातची मटण भाकरी. वा याला म्हणायचं गृहमंत्री बरं का. फायटरला किती किंमत असू द्या पण घरच्या जेवणाची चवच न्यायला असते नाही का. आणि त्या सौभाग्याच्या हातची तर चवच त्यापेक्षा वेगळी असते. क्या वाट आहे. एक पुढचा छोटा प्रश्न. चित्रपट पाहायला जाता कधी दोघं, कधी कुटुंबासमोर? मला नाही वाटत यात आपण जातो. जाता. वा, क्या वाट. आवडता चित्रपट? भरपूर. आवडता चित्रपट एखादा? सैराट म्हणा की. पुढचा प्रश्न. यांच्याबद्दल काय सांगाल? आदरणीय स्वर्गीय भीमराव दादा घोरपडे एका वाक्यात. खरं तर त्यांनी जे काही आयुष्यामध्ये समाजासाठी जे काही स्वतः झटले किंवा ते योगदान दिलं, खरं तर आज समाजामध्ये फार बुद्धिवान आणि कर्तृत्ववान कष्ट करणारे आमच्यापेक्षा जास्त मंडळी आहेत. परंतु जो काही ग्रँड सक्सेस या ठिकाणी मिळालेला आहे ते आमच्या जी काय वाडवडील आहेत त्यांच्या पूर्वपुण्यामुळेच या गोष्टी शक्य झालेल्या आहेत. थोडक्यात काय सांगाल छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल? जगामधील सर्वात आदर्श असं नेतृत्व कर्तृत्व असलेलं जर व्यक्तिमत्व म्हणाल तर ते छत्रपती शिवाजी महाराज. धन्यवाद. शेवटचा आणि तुमच्या सगळ्यांसाठी महत्वाचा प्रश्न. समोर कराड उत्तरची जनता आणि माय माऊली यांच्यासाठी काय सांगा? शेवटचा प्रश्न. खरं तर कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये मी आज 10 वर्ष काम करतोय. काही टेक्निकल अडचणीमुळं खरं तर आपल्याला विजयापर्यंत आजपर्यंत जाता आलेलं नाही. पण या 2024ला 100% ह्या स्वाभिमानी महिला सखी मंच क्या बात है. एका जोरदार टाळ्या आणि मी का पुकार देत दादांना थांबवेल सर्व बोला. कार्यकर्त्यांच्या जीवावर यावेळेला 2024 ची विधानसभा पण या ठिकाणी विजयश्री पाहता. खेचूनच आणायची. बरोबर. क्या बात आहे. बोला. एकच स्वादा. क्या बात आहे. मी शेवट माहिती मॅडम या अनुषंगाने 2024 मध्ये आमचं लक्ष आहे विधानसभा निवडणूक जिंकायची आणि तेही मोठ्या मताधिक्याने. त्यासाठी तुमच्या काही शुभेच्छा आणि आमच्या कराड उत्तरच्या जनतेला काय सांगाल? शेवटचा प्रश्न. रजेचा राजा समोर आहे तुमच्या, वाव क्या बात आहे. जे आवर्जून तुमच्या इतक्या गोष्टींचा विचार करतात, तुमच्या पर्सनल आयुष्यात येऊन, मग ते तुमची हेल्थ असो, मी ऐकलं तुमच्या तब्येतीचे गोष्टी असू दे, तुमचा आनंद असू दे, आजही तुमच्या सगळ्यांच्या आनंदासाठी हा इतका मोठा घाट घातला गेला आहे. इथे आता तुमच्या जेवणाची व्यवस्था केली गेली आहे. खूप कार्यक्रम मी अटेंड करत असते, पण इतकी छान व्यवस्था आणि इतक्या प्रमाणात कोणीतरी तुमच्यासाठी झटतंय, काय तुमचा विचार करतंय, हे फार क्वचित वेळा पाहायला मिळतं. त्यामुळे मला असं वाटतं की निर्धास्तपणे तुमचा जो राजा आहे त्यावर विश्वास ठेवा आणि त्याला निवडून द्या, त्याच्याबरोबर राहा.